दरम्यान आता सैफ प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील प्रतिक्रिया दिलेली आहे, बघूया। सैफवर जो हल्ला झाला तिथं तुम्ही लगेच आम्हाला विचारलं आणि तुम्ही नंतर पूर्ण माहिती न घेता वेगवेगळ्या न्यूज चालवल्या, तो तुमचा अधिकार आहे। काही जण म्हणले मुंबईमध्ये कायदा सुव्यवस्था ढासळली। ज्यावेळेस त्या खोलात आपण गेलो, तपास केला, ती व्यक्ती पण आपल्याला सापडलेली आहे, सीसीटीव्ही मध्ये क्लिअर दिसती। अजूनही चौकशी चाललेली की तो आत कसा गेला, तो चोरीच्या इराद्याने गेला का त्यांच्यातल्या कोणी त्यांना इन्व्हॉल्व होतं, त्या सगळ्या गोष्टी ते तपासून घेतल्या जातात। आणि एकंदरीतच राज्य सरकारमध्ये पुढील काम देवेंद्रजी असतील, आम्ही सगळे असो, काम करताना कुठल्याही भागातली कायदा सुव्यवस्था चांगलीच राहावी याबद्दल सर्वतोपरी आमचा प्रयत्न त्या ठिकाणी चाललेला असतो।